मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चित, वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पीटीआयची बातमी। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या दरे दौऱ्यानंतर ठाण्यात परतले। आज देवेंद्र फडणवीस शिंदेंना ठाण्यात भेटायला जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री कोण हे भाजप ठरवणार, भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा, आमच्या मनात काहीच किंतु परंतु नाही, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू, श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर, श्रीकांत शिंदे डीसीएम होण्याची शक्यता नाकारली नाही। राज्यामध्ये आता काहीही होऊ शकतं यावर आमचा विश्वास बसलाय, आमच्या निकालावरून हे दिसलं, श्रीकांत शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत जयंत पाटील यांचं वक्तव्य। श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील या बातम्या तथ्यहीन, अमोल मिटकरींचं वक्तव्य। तर गृहमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांकडेच असतं, त्यामुळे फडणवीसांकडेच राहील, मिटकरींचा अंदाज। गृह खातं कोणाकडे राहणार यावर चर्चा करू, एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट, भाजप गृह खातं स्वतःकडे ठेवणार की शिंदेंना देणार याची उत्सुकता। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आनंद आश्रमात जाण्याची शक्यता, आश्रमात पराभूत उमेदवारांची बैठक। एकनाथ शिंदे नाराज नसून हा सूत्रांनी चालवलेला प्रचार, भरत गोगावलेंची टीका। तर शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम करणार होते, मात्र त्यांनी सत्तेत सहभागी व्हावं ही आमची विनंती, गोगावलेंचं वक्तव्य। विवाह ठरला पण नवरदेव रुसून बसला अशी महायुतीची अवस्था, शपथविधीवरून रोहित पवारांचा महायुतीला टोला। ठाण्याच्या हेलिपॅडवरती शिंदे आणि केसरकरांची चर्चा, ठाण्याच्या निवासस्थानीही अर्धा तास दोघांची चर्चा, हवं असलेल्या मंत्रिपदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। आमदार धनंजय मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली, 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीकरता राज्यातल्या हालचालींना वेग। आधी मुख्यमंत्री पदाचा सोहळा होईल, त्यानंतर मंत्रिपदाबाबत चर्चा होईल, आमदार मंगेश कुडाळकर यांची माहिती। तर मंत्रिपदासाठी इच्छुक असून शिंदेंकडे मागणी केली आहे, कुडाळकर यांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाड यांची गटनेतेपदी निवड, रोहित पाटील शरद पवारांच्या पक्षाचे प्रतोद, रोहित पाटील यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। शरद पवारांकडून रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी, जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला, अमोल मिटकरींचा निशाणा। अविनाश जाधवांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, ठाणे शहर विधानसभेतून अविनाश जाधवांचा पराभव, पराभवाची जबाबदारी स्वीकारत जाधव यांचा राजीनामा। पराभव जिव्हारी लागल्यानं अविनाश जाधवांनी राजीनामा दिला, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। आपल्याच पक्षातील नेत्यांनी आपल्याशी गद्दारी केली, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप, प्रतापराव जाधव आणि भाजपच्या संजय कुटेंनी कट करून आपल्या विरोधात उमेदवार बदलल्याचाही गायकवाड यांचा आरोप। गेल्या 30 ते 40 वर्षांपासून आपण राजकारणात असून पक्षाचं नुकसान होईल असं काम आपण कधीही केलं नाही, संजय गायकवाडांच्या आरोपावर मंत्री प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया। अजित पवार मध्येच आले नसते तर आमच्या 90 ते 100 जागा निवडून आल्या असत्या, गुलाबराव पाटील यांचं विधान। गुलाबरावांनी बेताल वक्तव्य करू नयेत, गुलाबरावांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींची टीका। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठी शिवसेनेचे काही नेते प्रसिद्धीसाठी उथळ वक्तव्य करतात, राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाणांचा गुलाबराव पाटील यांच्यावर खोचक टोला। मुख्यमंत्री कोणीही असो, आरक्षणाचा लढा सुरूच राहणार, जरांगे उपोषण करण्यावर ठाम, उपोषणाचं ठिकाण मुंबई किंवा अंतरवाली सराटी असेल, जरांगेंची माहिती। ईव्हीएम हॅक होऊ शकतात म्हणणारा व्हिडिओतला दावा खोटा, सोशल मीडियात फिरणाऱ्या व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, व्हिडिओतल्या व्यक्तीविरुद्ध मुंबई सायबर पोलिसात गुन्हा नोंद, आयोगाची माहिती। महाविकास आघाडीचे 29 उमेदवार ईव्हीएम विरोधात लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांची माहिती।
अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं ईव्हीएम विरोधात आंदोलन, ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळत आंदोलन केलं. सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार महेश कोठेंचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज, पडताळणीसाठी लागणारे 94,400 रुपयांचं शुल्कही भरलं. नागपूरमध्ये काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या उपस्थितीत ईव्हीएम विरोधात आंदोलन, कोणतंही इलेक्ट्रिक मशीन सोर्स कोड शिवाय तयार होत नाही, त्यामध्ये टेम्परिंग केलं जाऊ शकतं, सुनील केदार यांचा आरोप. प्रशासनानं मागणी फेटाळल्यानंतरही मार्कडवाडी ग्रामस्थ बॅलेटवर मतदान घेण्यावर ठाम, गावातील विरोधकांचा मतदानावर बहिष्कार. लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी व्हायला नको, सरसंघचालक मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली. प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत भागवतांचं भाष्य. संख्या वाढल्यास खर्च कसा करायचा, हिंदूंनी किमान 3 मुलं जन्माला घाला, या मोहन भागवतांच्या वक्तव्यावर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया. असदुद्दीन ओवैसींकडून भागवतांच्या वक्तव्याचा समाचार, 3 अपत्य जन्माला घालण्यासाठी तुम्ही लग्न कधी करताय, असदुद्दीन ओवैसींचा मोहन भागवतांना सवाल. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फतवा जितेगा या भगवा जितेगा अशा घोषणेचा वापर, तसंच महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना कमजोर करण्याचा प्रयत्न, असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य. आपल्या मशिदी दर्गा वाचवण्यासाठी आपण एकदा नाही 1000 वेळा मरायला तयार, असदुद्दीन ओवैसींकडून मशीदवरून वक्तव्य. मशिदींमध्ये नमाजावेळी आपली गर्दी वाढवा, ओवैसींचं आवाहन. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरने लक्ष वेधलं, बॅनरवर वापस आना पडता है, फिर वापस आना पडता है अशा काव्यात्मक ओळी. तुळजापूरच्या अणदूरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी श्री खंडोबा देवास महाआरती, राणा जगजितसिंग पाटलांची मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठीही कार्यकर्त्यांचं खंडोबाला साकडं. नांदेडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशा आशयाचे बॅनर्स लागले. मुर्जी पटेल यांच्याकडून महायुतीच्या विजयाचा जल्लोष, चकाला परिसरात मैदानावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विधानसभेतल्या पराभवानंतर सोलापूरमध्ये काँग्रेसची चिंतन बैठक, प्रणिती शिंदेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. नाशिकच्या चांदवडमध्ये आमदार राहुल आहेर यांनी आभार मेळावा घेतला, मंत्रिपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाचा, पार्लमेंटरी बोर्डाचा, आहेर यांचं वक्तव्य. पालघरमध्ये मनसेचे 2 जिल्हाप्रमुख आपापसात भिडले, वादाचं रूपांतर हाणामारीत, कोयत्यानं मारहाण झाल्याची माहिती, हल्ला अविनाश जाधव यांनी केल्याचा पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरेंचा आरोप. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या दाखल केलेल्या बनावट एन्काउंटर याचिकेवर आज सुनावणी, मुख्य आरोपींना या प्रकरणातून वाचवण्यात आल्याचा याचिकेतून आरोप. सावरकरांच्या बदनामी प्रकरणी आज पुणे कोर्टात सुनावणी, राहुल गांधींना हजर राहण्याचं कोर्टाचं समन्स, तर अधिवेशन असल्यानं राहुल गांधी हजर राहणार नसल्याची माहिती. समृद्धी महामार्गातील इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण, हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर मुंबई प्रवास केवळ 8 तासात पार करता येणार. आता नागपूरमध्ये दुचाकी चालवणाऱ्यासह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक, पोलिसांच्या या निर्णयाचा नागरिकांकडून विरोध. नागपूरमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्याची दंडाची थकबाकी तब्बल 150 कोटींवर, दरम्यान दरवर्षी होणाऱ्या दंडाची फक्त 20% रक्कमच नागपूरकर भरत असल्याचं समोर. HIV रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी नव्यानं सापडणाऱ्या HIV बाधितांमध्ये तरुणांचं प्रमाण 75%, तर HIV बाधित महिलांचं प्रमाण 31%. मुंबईतल्या हवेची गुणवत्ता खालावली, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना अंमलात. ढगाळ वातावरणामुळे पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईतील किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज, या कालावधीत किमान तापमान 22 अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता. धुळे जिल्ह्याच्या विविध भागात थंडीचा जोर वाढला, जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 6 अंशांपर्यंत घसरला. सोलापुरात डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा कडाका, गरम कपडे खरेदी करण्यासाठी सोलापूरकरांची तिबेटियन मार्केटमध्ये गर्दी. महाराष्ट्रामध्ये नव्यानं आलेल्या बाजरीचा दराचा उच्चांक, बाजरीनं दराचा उच्चांक गाठला, तब्बल 3,500 रुपये क्विंटल बाजरीची विक्री, परिणामी बाजरी खरेदीसाठी सर्वसामान्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार.
तळ कोकणात पुढचे 4 दिवस पावसाचा अंदाज. बेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातील वातावरणात बदल. 3 आणि 4 डिसेंबरला येलो अलर्ट जारी. पावसाच्या अंदाजामुळे काजू आंबा बागायतदार चिंतेत. तळ कोकणातील समुद्र किनाऱ्यावर सीगल पक्ष्यांचं आगमन. परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. रायगडच्या अलिबागमध्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी. पर्यटकांनी राईड आणि बोटिंगचा मनसोक्त आनंद घेतला. अलिबागमध्ये 2 पर्यटकांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी. एका तरुणाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. वाशिमच्या लोणीमध्ये संत सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त रथोत्सव संपन्न. 100व्या रथोत्सवाला मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. यवतमाळच्या वणीमध्ये घरात शिरून युवकावर हल्ला. युवक गंभीर जखमी. या प्रकरणी 2 पोलिसांच्या ताब्यात. नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरीला गेलेले मोबाईल नाशिक पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. 20 लाख किमतीचे 130 मोबाईल शोधण्यात स्थानिक पोलिसांना यश. संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये वीरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये महिलांनी रस्त्यावरती देशी दारूच्या बाटल्या फोडल्या. वारंवार तक्रार करूनही दारू विक्री बंद होत नसल्यानं महिला आक्रमक. भंडाऱ्यामध्ये कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक. अपघातामध्ये महिलेचा मृत्यू तर दुचाकी स्वार गंभीर जखमी. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये मोहाडी तुमसर रोडवरती ट्रकची दुचाकीला धडक. भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मोहाडी पोलिसांकडून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात झिशान खान या तरुणाची हत्या. या प्रकरणी फरार आरोपी शमशुद्दीन खानला भिंगार कॅम्प पोलिसांकडून अटक. दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार. अरविंद केजरीवाल यांची घोषणा. भारतीय वंशाचे पटेल अमेरिकेच्या FBI या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी. नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नियुक्ती. ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये सुद्धा त्यांनी कारकीर्द गाजवली होती. जय शहांनी ICCच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. ICC या क्रिकेटमधील जागतिक संघटनेचं नेतृत्व करणारे जय शहा हे 5वे भारतीय. तब्बल 40 वर्षांनी पुरुष हे नाटक पुन्हा मराठी रंगभूमी गाजवणार. 14 डिसेंबरला पहिला प्रयोग सादर होणार. स्त्री पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्रीच्या संघर्षाची कथा यामध्ये दाखवण्यात आली होती. झी स्टुडिओच्या नव्या सिनेमाची घोषणा. रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला जिजाई हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. रिलीज आधीच पुष्पा 2ची जोरदार कमाई. काही सिनेमागृहामध्ये एका तिकिटाची किंमत 2000च्या घरात. गुरुवारी चित्रपट प्रदर्शित होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.